मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात सगळ्यात मोठी आतापर्यंतची अपडेट समोर आलेली आहे। तर ती अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षा या ठिकाणी रद्द करून जो काही झालेला मित्रांनो या ठिकाणी रद्द करून या ठिकाणी एमपीएससी ला कॉन्ट्रॅक्ट बाबतीत। तर मित्रांनो, ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तर तलाठी भरती परीक्षा रद्द, एमपीएससी ला कॉन्ट्रॅक्ट आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षा 6 महिन्यात होणार का। तर मित्रांनो, ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट आहे विद्यार्थ्यांची। या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तलाठी भरती नॉर्मलायझेशन प्रॉब्लेम सॉल्व करा आणि मित्रांनो एमपीएससी इज द बेस्ट सोल्युशन ऑफ द तलाठी भरती पेपर। तर ही सगळ्यांची इच्छा आहे। तर मित्रांनो, या बाबतीत पुरावे सादर करण्यात आलेले आहे। तर संपूर्ण जी काही माहिती आहे ती काय आलेली आहे, तलाठी भरती रद्द नाही तो आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरती विद्यार्थी। तर या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली मित्रांनो। तर ही माहिती काय आलेली आंदोलन संदर्भात आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तलाठी भरती परीक्षा रद्द किंवा भरती रद्द संदर्भात काय अपडेट आलेली आहे, तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे। अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे ज्याने तलाठीचा पेपर दिलेला आहे। तर सर्व माहिती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून द्या। तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर डिटेलमध्ये मी तुम्हाला अपडेट देणार आहे। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात जो काही गोंधळ झालेला आहे त्याच्या मागचं विद्यार्थ्यांचा एकच उद्देश आहे, एक तर आंदोलन करा नाहीतर या ठिकाणी भरती रद्द करा। आंदोलन करा नाहीतर भरती रद्द करा। तर एमपीएससी टीसीएस ला बंद करण्यात यावी। एमपीएससी इज द बेस्ट सोल्युशन ऑफ द तलाठी भरती पेपर। तर तलाठी भरती पेपर घेण्यासाठी अयोग्य या ठिकाणी कंपनी म्हणजे टीसीएस आणि त्याच्यानंतर मित्रांनो योग्य कंपनी ती एमपीएससी। तर तलाठी भरतीची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात यावी, म्हणजे नॉर्मलायझेशन जो काही विषय तो विषय संपून जाईल। नॉर्मलायझेशन करण्याची गरजच राहणार नाही। जर सर्व विद्यार्थ्यांचा एकाच दिवशी पेपर झाला एमपीएससी मार्फत तर विद्यार्थ्यांवर या ठिकाणी कुठलाही अन्याय होणार नाही, नॉर्मलायझेशन करण्याची गरज पण राहणार नाही आहे। त्या बाबतीत ही अपडेट आलेली मित्रांनो। आता डिटेलमध्ये काय अपडेट आलेली ती मी तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, विद्यार्थ्यांची मागणी फक्त एकच आहे की तलाठी भरतीची परीक्षा रद्द करण्यात यावी। आणि मित्रांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिलेली आहे ती पण माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। आता मित्रांनो, इथं एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मित्रांनो बघा, आता आंदोलन करण्यासंदर्भात विद्यार्थी सांगताय की आंदोलन मित्रांनो म्हणजे मित्रांनो त्यांना वाटतंय की आपण आंदोलन करू, हे करू ते करू, परंतु मित्रांनो इथं सांगण्यात आलेलं आहे, मागच्या वेळेस मी तुम्हाला बोललेलो आहे, जर सरकारची बदनामी केली तर डायरेक्टली तुमच्यावर गुन्हे दाखल होतील मित्रांनो, आणि हे प्रत्येकावर लागू होणार आहे। त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी विचार करताय की जर आपण या ठिकाणी काही केलं असेल किंवा करू, जर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कोणतंही चुकीचं पाऊल उचलला तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो। याबाबत मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो आहे। तर आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जर समजा मित्रांनो जे काही पुरावे तर ते सादर करण्यात येते आणि शासनाने मित्रांनो आता जो काही हा घोटाळा आहे तर तो पूर्णपणे मित्रांनो सॉल्व झाला पाहिजे। त्याच्यासाठी एसटीआयची या ठिकाणी चौकशी लागू करण्यात आलेली आहे। ती चौकशी झाली की पूर्णपणे प्रूफ होईल आणि त्याच्यानंतर मग भरती रद्द होईल। आणि भरती जर रद्द झाली मित्रांनो तर मग टीसीएस परीक्षा घ्यायला नको असं विद्यार्थ्यांची मागणी आहे। जर टीसीएसने परीक्षा घेतली नाही, टीसीएस बंद करण्यात आली तर परीक्षा एमपीएससी घेईल आणि मग तुमचे सगळ्यांचे पेपर एकाच दिवशी होतील मित्रांनो। मग जर पेपर एकाच दिवशी झाले, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तर तुम्हाला डबल फी भरण्याचा, जर मित्रांनो ही भरती रद्द झाली आणि महत्त्वाचं म्हणजे एमपीएससीने जर परीक्षा घेतली तर मित्रांनो तुम्हाला अर्ज शुल्क म्हणजे जी काही मित्रांनो फी आहे तर ती तुम्हाला वापस भरावी लागेल मित्रांनो, लक्षात घ्या। तुमच्यावर ही पण वेळ येऊ शकते मित्रांनो वापस या ठिकाणी शुल्क भरण्याची। आणि महत्त्वाचं म्हणजे मग परीक्षा तुमची 2 महिन्यात होईल का 4 महिन्यात होईल का 6 महिन्यात होईल का 1 वर्षामध्ये होईल हे कोणीही सांगू शकत नाही मित्रांनो, लक्षात घ्या। म्हणजे त्या प्रोसेसला पूर्णपणे उशीर होऊ शकतो मित्रांनो। त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांचं मित्रांनो या ठिकाणी मागणी की भरती रद्द करायला नको पाहिजे आणि काहींची मागणी की भरती रद्द करायला पाहिजेत। तर जे प्रामाणिक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो, हुशार विद्यार्थी एक वेळेस नाही 10 वेळेस जरी पेपर झाला तर त्यांना जेवढे मार्क घ्यायचे ते घेऊ शकतात, असं सुद्धा मित्रांनो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे। त्याच्यामुळे काळजी करू नका, भरती रद्द करा, या ठिकाणी पुरावे सादर होत आहे आणि परीक्षा पूर्ण घ्या अशी विद्यार्थ्यांची इच्छा आहे। आता मित्रांनो, जर एमपीएससी मार्फत परीक्षा घेतली एकाच दिवशी तर त्याचा फायदा काय आहे, नुकसान काय आहे मित्रांनो, प्रोसेस कधीपर्यंत होईल हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या। जर एसटीआयची चौकशी लागू करण्यात आलेली तर हा घोटाळा पूर्णपणे सॉल्व करा आणि त्याच्यानंतर मग जे काही या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती ज्याच्यावर अन्याय होत असेल तो पूर्णपणे या ठिकाणी मित्रांनो सॉल्व होऊन जाईल। मग ज्यांनी गुन्हा केलेला आहे, ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या, असं काही विद्यार्थ्यांची मागणी आहे। परंतु भरती रद्द करू नका, याच्यामुळे आंदोलन करण्याचा सुद्धा विद्यार्थ्यांचा विचार आहे की या ठिकाणी एक तर भरती रद्द करा, जो काही नॉर्मलायझेशन मध्ये झालेला गैरप्रकार आहे तो सॉल्व करा, नाहीतर पूर्णपणे चौकशी करा, नाहीतर मग आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरू।
तर अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। आता तुम्हाला याविषयी काय वाटतं की परीक्षा MPSCने घेतली पाहिजेत किंवा मित्रांनो घोटाळा सॉल्व्ह झाला पाहिजेत नॉर्मलायझेशनचा किंवा मित्रांनो काय झालं पाहिजेत? MPSCने जर परीक्षा घेतली तर त्याला उशीर लागू शकतो आणि त्याच्यामुळे नुकसान पण तुमचं तेवढं होऊ शकतं मित्रांनो, म्हणजे भरती पुढे जाईल। त्याच्यानंतर जर घोटाळा सॉल्व्ह झाला तर सगळ्यांचा फायदा होईल, कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही, लवकरात लवकर प्रोसेस पार पडेल मित्रांनो। आणि TCSला तर बंद करण्यात यावं या बाबतीत मित्रांनो काही विद्यार्थ्यांचीच मागणी आहे मित्रांनो। आणि परीक्षा एका दिवशी घेण्यात यावी का हे तुम्हाला मित्रांनो मी सांगितलेलं आहे। एका दिवशी परीक्षा झाले तर ही गुड न्यूज आहे, नॉर्मलायझेशनचा विषय त्यामध्ये संपून जातो। तर याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगू शकतात। आपल्या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा मित्रांनो। आणि समोरच्या अपडेट जशा येतील पेपर डबल होण्यासंदर्भात, जसं या ठिकाणी पुरावा सादर होईल आंदोलन संदर्भात, MPSC पेपर संदर्भात, तसे मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।